Hello friends, good morning. Welcome to AV number 7. Uh, Last AV we come up to part number 6. Complete the web describing each step taken by the writer. As a solitary traveler while moving in the jungle with great precautions. We come up to 6. That means we have completed part number 6 and we move to part number 7 now. Let us start with 7, activity number 7 in A2 section. Complete the table explaining the qualities that you would like to imbibe from nature. Imbibe means absorb or percept, ज्याला आपण घेणं म्हणतो, शोषून घेणं म्हणतो, त्याला म्हणतात imbibe करणं. Complete the table explaining the qualities that you would like to imbibe from nature. निसर्गाकडनं आपण कोणते गुण घेऊ शकतो, तर कोणत्या गुणांची एक प्रकारची खाण निसर्ग आहे, ह्या निसर्गाकडनं आपण काय घेऊ शकतो. नेचर विदिन युअर सेल्फ अँड प्रोव्हाइड द रिझन्स फॉर द सेम. आणि त्याला कारणं पण त्या ठिकाणी द्यायची ती फ्रॉम झाडांकडनं आपण काय घेऊ शकतो, क्वालिटीज रिझन्स. तर ट्रीज क्वालिटी, तर झाडाकडनं आपण सगळ्यात महत्त्वाचं काय घेऊ शकतो तर जी सोशिकता असते ना, ज्याला आपण म्हणतो एन्ड्युरन्स पॉवर जी आहे, एन्ड्युरन्स पॉवर किंवा कोऑपरेशन जे आहे, ही क्वालिटी आहे झाडांची. की सगळ्यात महत्त्वाचं त्याला कारण काय तर ट्रीज टेक CO2 फ्रॉम अस अँड गिव्ह अस ऑक्सिजन टू सर्वाईव्ह. तर कोऑपरेशन काय आहे तर झाडं जे असतात ना, ट्रीज टेक CO2, दॅट मीन्स कार्बन डायऑक्साईड फ्रॉम अस अँड गिव्ज अस ऑक्सिजन टू सर्वाईव्ह. ते आपल्याला ऑक्सिजन देत असतात आणि उलट कार्बन डायऑक्साईड जो आहे तो घेत असतात. सेकंड, ट्रीज प्रोव्हाइड अस नेसेसरी फूड आयटम्स, वूड, फ्लावर, फ्रूट्स एटसेट्रा. तर अनेक प्रकारची जी फूड आयटम्स आहेत, फ्लावर्स आहेत, फ्रूट्स आहेत, त्यानंतर लाकूड आहे, वूड. दॅट मीन्स trees are very important for the sake of furniture also. So trees provide us necessary food items and wood. Trees teach us to live in perfect harmony with the other creations of God. Trees teach us to live in perfect harmony with the other creations of God. तर सुसंगती जी आहे किंवा ज्याला आपण सुसंवाद म्हणतो, तो झाडांकडनं शिकावा. आणि प्रत्येकाशी सगळ्यात महत्त्वाचं काय की इकोसिस्टीम जी आपली आहे, ज्याला आपण पर्यावरण चक्र असं म्हणतो, हे पर्यावरण चक्र जे आहे याच्यात जगा आणि जगू द्या, लिव्ह अँड लेट लिव्ह, हा एक मोटो आहे, एक प्रिन्सिपल आहे. अँड अकॉर्डिंगली वी शूड लिव्ह अकॉर्डिंगली, लिव्ह अँड लेट लिव्ह, जगा आणि जगू द्या. दिस इज वन काइंड ऑफ सायकल अँड वी आर इंटरडिपेंडंट ऑन इच अदर, सो दॅट इकोसिस्टीम कॅन ओनली बी मेंटेन बिकॉज ऑफ ट्रीज. अँड ट्रीज आर नथिंग बट सपोर्टर ऑफ आवर रिअल लाईफ. तर कोऑपरेशन करणं, एन्ड्युरन्स आहे. कुठलंही झाड जे असतं, झाडच काय हो, निसर्ग जर आपण बघितला ना, तो सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला देत असतो. सीझन जे असतात ते आपल्याला देत असतात आणि निसर्ग जो आहे तो आपला सगळ्यात महत्त्वाचा असा जीवनातला भाग आहे. की शेवटी आपलं जे शरीर आहे ना मित्रांनो, ते शरीर जे आहे ते 5 तत्वांनी बनलेलं आहे की जे निसर्गातच प्रेझेंट्स आहेत, ज्याला आपण पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश म्हणतो. शेवटी आपलं हे संपूर्ण शरीर जे आहे ते निसर्गाच्या चक्राशी बांधील आहे. आपण ऋतूंप्रमाणे त्या ठिकाणी आहार करत असतो. आहार विहार जो असतो तो आपला ऋतुचक्राप्रमाणे असतो आणि निसर्गाच्या त्या तालाप्रमाणे त्या ठिकाणी आपलं सगळं काही त्या ठिकाणी बदलत असतं. तर सगळ्यात महत्त्वाचं जो आहे हा निसर्ग किंवा निसर्गातली ही जे एक घटक आहे, झाडं जे आहेत ते वन काइंड ऑफ फॅक्टर विच कॉन्ट्रीब्यूट अस टू मेक आवर लाईफ परफेक्ट अँड बॅलन्सिंग. तर झाडांकडनं काय शिकण्यासारखं आहे, काय गुण आहे आणि काय कारणं आहेत, तर स्ट्रीम्स जे असतात ते काय देतात आपल्याला, तर म्हणजे पाण्याचे प्रवाह ज्याला म्हणतो आपण, लिटिल स्ट्रीम ऑफ वॉटर.
काय करतात ते तर स्ट्रीम्स ओव्हरकम एनी ऑब्स्टॅकल व्हाईल फ्लोईंग. तर कुठलंही पाणी वाहताना दे आर ओव्हरकमिंग डिफरंट काइंड्स ऑफ ऑब्स्टॅकल्स ऑन देअर वे. त्यांच्या मार्गात येणारी जी काही ऑब्स्टॅकल्स असतात, जे इम्पिडिमेंट्स असतात, प्रॉब्लेम्स असतात, ह्या अडथळ्यांना दूर करून त्या ठिकाणी हा फ्लो जो असतो, म्हणजे पाणी आणि दगड यांच्या संघर्षामध्ये कोण जिंकतं? तर पाणी जिंकतं. म्हणजे दगडाला झिजवण्याचं कामसुद्धा पाणी करत असतं आणि माणसाने सुद्धा त्या ठिकाणी पाण्यासारखं प्रभावी राहावं, वाहत राहावं, कधीही थांबू नये असं पाणी सांगतं आपल्याला. तर एक ताकद देण्याचं काम हा प्रभाव करत असतो. त्याचे रिझन जे आहेत ते आपल्याला द्यायचे. मूव्ज इन इट्स ओन ट्रॅक विदाऊट डिस्टर्बिंग अदर्स. पाणी कधीही आपल्या ट्रॅकप्रमाणे चालतं, ते कोणालाही डिस्टर्ब करत नाही. आपल्या आपल्या पद्धतीने ते पुढे जात असतं. तसं माणसाने पण तसंच असावं. आपण आपल्या चालीने पुढे जात राहावं. कोण काय करतंय किंवा कोण आपल्याला नावं ठेवतंय, कोण आपल्याला त्रास देतंय याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण आपल्या आपल्या हेतूशी प्रामाणिक राहावं आणि त्या ठिकाणी पुढे जात राहावं असं आपल्याला हे पाण्याचा प्रभाव शिकवत असतो. क्रॉसेस ओव्हर रॉक हिलॉक्स अँड कंटिन्यूज टू फ्लो. अनेक दगडधोंडे येतात, अनेक पर्वत येतात, अनेक टेकड्या येतात. त्यांना ओलांडून हा पाण्याचा प्रवाह जो आहे तो वाट काढत असतो. लिव्ह अँड लेट लिव्ह इज द टीचिंग ऑफ द स्ट्रीम. आणि अशा पद्धतीने जगा आणि जगू द्या हे पर्यावरणाचं जे चक्र आहे, हे पर्यावरणाचं जे एक विशिष्ट असं मोटो आहे ते पूर्ण करण्याचं काम हा निसर्ग करतो. त्याच पद्धतीने पाण्याचा प्रवाहसुद्धा करत असतो. नाऊ मूव टू नेक्स्ट पार्ट नंबर 3 A3कडे आपण जाऊया. Choose appropriate phrases, expressions from the extract given in the bracket. Time and again, to once heard content, frantic speed, in a jiffy. तर in bracket there are certain expressions or phrases are given and we have to fill up it in a appropriate manner here. I was on diet for some days, but today I'm going to eat. आय वॉज ऑन डाएट फॉर सम डेज. मी अनेक दिवसांपासून डाएटवर आहे, पण आज मात्र मी आय एम गोइंग टू ईट. मी खूप खाणार आहे. टू माय हर्ट्स कंटेंट. अगदी यथेच्छ पद्धतीने. टू वन्स हर्ट्स कंटेंट्स म्हणजे अगदी मन भरेस तोपर्यंत. टू माय हर्ट्स कंटेंट आय ईट टुडे. दॅट मीन्स वी यूज दिस expression here. B section. B. Every mother scolds her children dash for the overuse of the mobile phone. अलीकडचं फार मोठं हे तक्रार आहे ही एक प्रकारची की घरामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक आई जी असते, एव्हरी मदर स्कोल्ड्स हर चिल्ड्रन, आपल्या मुलांना ती एक प्रकारे दरडावत असते किंवा समजावत असते, सांगत असते की बाबा रे जास्त मोबाईल वापरू नकोस. आणि हे काय तर एव्हरी मदर स्कोल्ड्स हर चिल्ड्रन. इथे कोणतं वाक्य आपल्याला येणार आहे? टाईम अँड अगेन. म्हणजे अगदी प्रत्येक वेळेला टाईम अँड अगेन पुन्हा पुन्हा ती आई सांगत असते की बाबा रे मोबाईल जास्त वापरू नको, मोबाईलचे तोटे खूप आहेत. तर आवश्यक त्या वेळेला मोबाईलचा वापर करावा, पण त्या ठिकाणी जपून त्याचा वापर केला पाहिजे असं ती आपली आई, तिचा तो सूर असतो. आणि बरेचसे मुलं त्या ठिकाणी त्या आईचं ऐकतात सुद्धा. नेक्स्ट. All their educational problems were sorted out dash because of the funds given by an NGO. All their educational problems were sorted out. सर्व काही शैक्षणिक समस्या ज्या आहेत त्या व्यवस्थितपणे त्या ठिकाणी हल होतील जर बिकॉज ऑफ द फंड्स गिवन बाय अन NGO. तर ऑल देअर एज्युकेशनल प्रॉब्लेम्स वेर सॉर्टेड आउट इन अ जिप्पी. अगदी क्षणार्धात, इन अ मोमेंट, इन अ जिप्पी हा शब्दप्रयोग आहे, इन अ जिप्पी. बिकॉज ऑफ द फंड्स गिवन बाय अन NGO. तर एखाद्या नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनने जर त्या ठिकाणी पैसा फंड दिला तर हे सगळे शैक्षणिक समस्या ज्या आहेत त्या सुटतील, त्या व्यवस्थित पद्धतीने दूर होतील जर NGOने त्या ठिकाणी हा फंड दिला तर. डी. राज रॅन ॲट अ डॅश टू कॅच द ट्रेन. राज रॅन ॲट अ फ्रँटिक स्पीड. या ठिकाणी आलेले फ्रँटिक स्पीड, अगदी अधीरतेने त्या ठिकाणी, प्रचंड गतीने त्या ठिकाणी तो धावत होता ती ट्रेन पकडण्यासाठी. राज रॅन ॲट अ फ्रँटिक स्पीड. अतिशय जलद गतीने तो धावत होता. फ्रँटिकली, अगदी
अधीरतेने धावत होता की जेणेकरून ती ट्रेन त्याला मिळणं गरजेचं होतं. पुढे आपण जाऊया A4कडे जाऊया. पार्ट फर्स्ट. बिगिन द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट्स. Begin the following sentences with the words given in the brackets. Begin the following sentence. I can guide visitors. Begin the sentence. That means all these sentences are nothing but conversion of voice. Active to passive. तर आपल्याला या ठिकाणी व्हॉइस जो आहे चेंज द व्हॉइसचे हे सगळे वाक्य आहेत अँड वी हॅव टू convert active into passive. Okay, there are some sentences which are here. For example, Madegowda is employed by the bison. This is nothing but actually by the bison. That means this is actually passive voice, and we have to convert it into active voice. Remember one thing I would like to tell you. Active voice in Marathi it is called as कर्तरी प्रयोग. करतरी करता. ज्यात कर्ता महत्त्वाचा असतो त्याला म्हणतात कर्तरी प्रयोग. आणि पॅसिव्ह व्हॉइस कर्मणी प्रयोग. कर्मणी कर्म म्हणजे कर्ता आणि कर्म. ज्यात कर्ता महत्त्वाचा असतो करणारा महत्त्वाचा असतो त्याला म्हणतात ॲक्टिव्ह व्हॉइस. ज्याच्यात कर्म महत्त्वाचं असतं त्याला म्हणतात कर्मणी प्रयोग, की ज्या ठिकाणी ऑब्जेक्ट जे आहे ते सब्जेक्ट म्हणून काम करतं. आणि हा सिंपल असा भाग त्या ठिकाणी आलेला आहे. अगदी इयत्ता 5वीपासून आपल्या अलीकडे हा व्हॉइसचा प्रकार आपल्याला आहे. बघूया आपण वाक्य जी आहेत ती पूर्ण करूया. पहिलं वाक्य आहे आय कॅन गाईड व्हिजिटर्स. बिगिनिंग द सेंटेन्स विथ व्हिजिटर्स. व्हिजिटर्स कॅन बी गायडेड बाय मी. व्हिजिटर्स कॅन बी गायडेड बाय मी. नंबर 2, ॲनिमल्स आर पेइंग मी बॅक. तर हे ठिकाणी आहे ॲनिमल्स आर पेइंग मी बॅक. इथे जो मी आहे ना मित्रांनो, ह्या मीला त्या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे आणि सुरुवात आहे आयने. बघा म्हणजेच हा मी जो आहे तो आय म्हणून आलेला आहे. आय एम बीइंग पेड बाय द ॲनिमल्स किंवा आय एम बीइंग पेड बाय ॲनिमल्स. नंबर 3, द बिहेवियर ऑफ द फर्स्ट ब्लॅक पॅन्थर इज बीइंग डॉक्युमेंटेड. म्हणजे इथे जो आता लपलेला कर्ता जो आहे तो आहे बाय देम, म्हणून ते इथे दे आलं आहे. बघा बाय देम असेल तर ते देणे सुरुवात होते, म्हणून त्या ठिकाणी दिस इज हिडन ऑब्जेक्ट बाय देम म्हणून त्या ठिकाणी आलं आहे. दे आर डॉक्युमेंटिंग द बिहेवियर ऑफ द फर्स्ट ब्लॅक पॅन्थर. दे आर डॉक्युमेंटिंग द बिहेवियर ऑफ द फर्स्ट ब्लॅक पॅन्थर. Next, all the research on the animal has been done through camera traps. पुन्हा एकदा बाय देम, लपलेला जो या ठिकाणी आहे बाय देम म्हणून इथे दे आलेला आहे. दे हॅव डन जस्ट अ मिनिट ऑल द रिसर्च. दे हॅव डन ऑल द रिसर्च ऑन द ॲनिमल थ्रू कॅमेरा ट्रॅप्स. दे हॅव डन ऑल द रिसर्च through camera on the animal through camera traps. Now, Madegowda is employed by the bison. सुरुवात आहे द बायसन ने. द बायसन एम्प्लॉईज माडेगौडा. द बायसन एम्प्लॉईज माडेगौडा. द सराउंडिंग्स वेअर रिमाइंडिंग मी. आयने सुरुवात करायची. इथे मी आहे म्हणजेच आयने. आय वॉज बीइंग रिमाइंडेड बाय द सराउंडिंग. आय वॉज बीइंग रिमाइंडेड. हे ठिकाणी वाक्य जे आहे ते भूतकाळातलं आहे, वेअर आहे, लक्षात ठेवा. राजू वॉज अमेज ॲट माय सॉलिटरी विजिट्स टू उंबरझरा. माय सॉलिटरी विजिट टू उंबरझरा अमेज्ड राजू. नेक्स्ट, आय फाउंड अ ब्राईट रेड सॉइल ट्रायल. ए, a bright red soil trial was found by me. A bright red soil trial was found by me. या ठिकाणी फाउंड आहे म्हणजेच त्या ठिकाणी भूतकाळ आहे. ओल्डर लिओपार्ड्स लाईक पार्डस कॅरी अवे लाईव्ह स्टॉक फ्रॉम व्हिलेजेस. लाईव्ह स्टॉकने सुरुवात करायची आहे.
लाईव्हस्टॉक इज कॅरिड अवे livestock is carried away from villages by older leopards like pardus. I have lost almost 80% of a season's yield of sugarcane. 80%. I have lost almost 80% of season's yield of sugarcane. 80%. 80% of season's yield of sugarcane has been has been lost by me. Has been lost by me. ट्रॅकिंग अँड ॲनिमल ऑल्सो टीचेस यू लाईफ लेसन्स. सुरुवात करायची लाईफ लेसन्सने. लाईफ लेसन्स आर ऑल्सो टॉट टू यू बाय ट्रॅकिंग अँड ॲनिमल. मेनी थिंग्स हॅव बीन टॉट टू मी बाय द फॉरेस्ट. सुरुवात करायची द फॉरेस्टने. द फॉरेस्ट हॅव टॉट मी मेनी थिंग्स. द फॉरेस्ट हॅव टॉट मी मेनी थिंग म्हणजे हे ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य होतं. रिसेंटमेंट अमंग लोकल्स टुवर्ड्स द ॲनिमल इज क्रिएटेड बाय दिस. पुन्हा हे आहे ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य. धिसने सुरुवात करायची आहे. धिस क्रिएट्स रिसेंटमेंट अमंग लोकल टुवर्ड्स द ॲनिमल. धिस क्रिएट्स रिसेंटमेंट अमंग लोकल टुवर्ड्स द ॲनिमल्स. तर या पद्धतीने चेंज द व्हॉइसचे वाक्य आपण जे आहेत ते पूर्ण केलेले आहेत. पुढे आपण जाऊया. ठीक आहे, इथे आपण थांबूया आणि वी टर्न टू नेक्स्ट AV.